नमस्कार, मी अक्षता नाईक। आजच्या आपल्या ठळक बातम्यांमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिकांना त्यांच्या घटनात्मक अधिकारानुसार मराठीतून मतदार याद्या त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे। मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक या नात्याने त्यांची सर्व कागदपत्रे आणि उतारे हे त्यांच्या मातृभाषेतून मिळणे गरजेचे आहे। त्यामुळे प्रशासनाने याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष वाय.बी. चौगुले, सरचिटणीस मनोज पावशे, सुनील अष्टेकर व इतर सदस्य हजर होते। काळ्या दिनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजीच्या सायकल फेरीतील सहभागाबद्दल आमदारांसह नगरसेवकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। या नोटिसीला आमदार व नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले आहे। तसेच आम्ही मूक फेरीत सहभागी होऊन आपल्या घटनात्मक अधिकारांचे पालन केले आहे, कोणत्याही प्रकारे राजद्रोह केलेला नाही असे स्पष्टीकरण या उत्तराद्वारे दिले आहे। सदर उत्तराची प्रत प्रादेशिक आयुक्त P.A. मेघन्नावर यांच्यामार्फत सरकारला पाठवण्यात आली आहे। गटनेते पंढरी परब यांच्यासह इतर नगरसेवकांनी हे उत्तर सादर केले आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे याकरिता पोलीस पथकाने बुधवारी शहरातून पथसंचलन केले। पथसंचलनात पोलिसांच्या विविध विभागातील तुकड्या सहभागी झाल्या होत्या। उत्तर विभागाचे IGP आलोक कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस आयुक्त डॉक्टर D.C. राजप्पा, DCP सीमा लाटकर, DCP महानंद नंदगावी आदींच्या नेतृत्वाखाली हे संचलन झाले। शहराच्या संवेदनशील भागासह अन्य मार्गावरून हे संचलन करण्यात आले। तसेच कायदा सुव्यवस्था पालनाचा इशारा देण्यात आला। शहापूर येथे एका युवकाने स्वतःचेच घर पेटवल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे। सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे। सदर युवकाचे नाव गणेश वामन औरंदेकर असे आहे। त्याने आपल्या आईशी झालेल्या वादातून घरगुती गॅस सिलेंडरवर रॉकेल ओतून आग लावली। यामध्ये घरातील सामग्री जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाच्या पथकाने परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली। धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याच्या परिसरासह चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी माजी महापौर सरिता पाटील यांनी पाठपुरावा केला होता। यामुळे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसराचा कायापालट करण्यात आला आहे। तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे। धर्मवीर संभाजी चौकाच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते। यामुळे चौकाचा आणि पुतळ्याचा परिसराचा विकास करण्याची सूचना महापालिकेकडे केली होती। शहराचे सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे राबवण्यात येत आहेत। या अंतर्गत खानापूर रोड शेजारी फुटपाथवर डेकोरेटिव्ह दिवे बसवण्यात आले आहेत। मात्र काही दिवसानंतर दिवे मोडकळीस आले असून अनेक दिवे बंद पडले असून याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे। यामुळे खर्ची घातलेला निधी वाया गेला आहे। काही चौकांमध्ये पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे। भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घ्यावा लागतो। याची दखल घेऊन राजेंद्र प्रसाद चौकात पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या निर्माण करण्यात आल्या आहेत। परत भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। ओमकार प्रोडक्ट्स, कोकम, कोकम आगळ, कोकम स्वॅश, जांभूळ ज्यूस, मँगो पल्प, मँगो स्वॅश, जॅम, जेली, आवळा सिरप। स्थळ उद्यमनगर माझगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग। विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बुधवारी दुपारच्या दरम्यान शेतवडीत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घातल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। कृष्णा महादेव धोंड, वय 65 असे या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। सदर शेतकरी दुपारी 1च्या दरम्यान काजू मळ्याकडे गेला होता। जवळच आलेल्या नाल्यात तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी गेला असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। खानापूर तालुक्यातील नजीक कोंडल येथे आजपासून महालक्ष्मी यात्रेला थाटात प्रारंभ झाला आहे। तब्बल 27 वर्षांनी येथे महालक्ष्मी यात्रा होत असून आज यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते। क्रुझर ट्रक अपघातात 2 महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। रूपा बाळू मगदूम, वय 45, राहणार शिवपूर, तालुका हुक्केरी व वैशाली अरुण सुतार, वय 35, राहणार बुकटे आलूर, तालुका हुक्केरी अशी जखमी महिलांची नावे आहेत। ही घटना निप्पाणी महामार्गावर हॉटेल प्रार्थना नजीक घडली आहे।
आयुष्याच्या एका टप्प्यावर बांबवडे बस स्थानकावर वडाप वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाच्या मुलीने वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवली आहे। सौंदलगा येथील वैष्णवी सुवर्णसिंग राजपूत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे। वैष्णवी हिचे वडील सध्या गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील खाजगी कंपनीत वाहन चालक आहेत। खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन सौंदलगा इतिहासात मानाचा तुरा खवल्याने परिसरातून तिचे कौतुक होत आहे। कुणाला बेकार म्हणायचं, सतत व्हॉट्सअपवर असणाऱ्यांना की नसणाऱ्यांना? आता पाहूया गुरुवार दिनांक 5 एप्रिल 2018 रोजीचे कार्यक्रम। जैन पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक भरमा कोलेकर यांचा सामाजिक जागृतीसाठी बेळगाव ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास। वेळ सकाळी 8 वाजता। स्थळ मंडोळी रोड्स येथील मैदान। अकॅडमी ऑफ म्युझिक तर्फे मोफत संगीत शिबिर। वेळ सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत व दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत। स्थळ बुधवार पेठ। श्री ज्योतिबा मंदिर बांधकाम कमिटीतर्फे ज्योतिबा यात्रेनिमित्त महाप्रसाद। वेळ दुपारी 12 ते 4। स्थळ श्री ज्योतिबा मंदिर शिव बसवनगर। आविष्कार महिला उद्योजक संस्थेतर्फे नूतन सभासदांची नोंदणी। वेळ दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत। स्थळ लोकमान्य ग्रंथालयाचे आवार खानापूर रोड। MR मोहिते सत्कार कमिटीची बैठक। वेळ सायंकाळी 6 वाजता। स्थळ न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट सहकारी संस्थेचे सभागृह आदर्शनगर। याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथे संपले। धन्यवाद। शुभरात्री। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।